जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळून पुन्हा नको कर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची हे हे काय? तुला ते गिफ्ट द्यायचे ना ते विकत आणायची गरज नाही. ह्या आपल्या घराण्यातल्या बांगड्या आहेत, दे तिला. अगं आजी मी ह्या नाही देऊ शकत तिला. माझी इच्छा आहे. आई आजी अगं हे बघ आपण एकमेकांना खोदून खोदून काही विचारत नाही, एकमेकांचं ऐकतो. आता ऐकण्याची पाळी तुझी. आई आजी अगं ऐक माझं. आई आजीनं दिलंय म्हणून सांग तिला. अगं पण आणि तिला आवडल्या की नाही हे सांग मला न विसरता उद्या. थँक्स. थँक्स तर मी तुला म्हणायला पाहिजे. कशासाठी? ते आमचं गुपित आहे. तू तुझं सांगितल्याशिवाय आम्ही सांगणार नाही. अच्छा पण माझं गुपित असं काहीच नाहीये. 28 वर्ष ओळखते मी तुला. आई आजी थँक्यू सो मच. तुला काय वाटलं तुझ्या मनात काय आहे ते मला कळत नाही, पण तू सांगेपर्यंत मी विचारणार नाही. चला मी निघते. तुला महत्वाचे फोन यायला सुरुवात झाली. अगं काही महत्वाचा नाहीये फोन. तरी निघते. गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय कळलं सांग ना. अशी धावपळ आता सहन होत नाही. पाणी देऊ का? नाही नको, बसले की बरं वाटेल. सांगते ना सगळं. काय झालं? आईने तिला द्यायला सोन्याच्या बांगड्या दिल्या आहेत. काय सोन्याच्या बांगड्या? आपल्याला दिल्या ना तशा. अगो बाई म्हणजे आईने तिला सून म्हणून मान्य केलं? हो सून म्हणून मान्य केली. म्हणाल्या आजीने दिल्यात म्हणून सांग. कमाल आहे हा आईंची पण. हो कमालच आहे आईंची, पण खरी कमाल आहे श्रीची. सायलीचं नावही घेतलं नाही आणि आईने विचारलं पण नाही. तसं दोघांना माहितीच आहे म्हणा. हो त्या दोघांना माहितीच आहे, पण आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. तरी पण तेरी भी चूप मेरी भी चूप. पण आता आईनीच तसं ठरवलं असेल तर त्यांचा शब्द कोण मोडणार? हो कुणाची बिशाद आहे शब्द मोडायची. पण आता ह्या पोरांनी एकदा तोंड उघडून आपल्याला सांगितलं ना म्हणजे मग झालं. हा त्याने सांगायला हवं. म्हणजे काय आपल्या होणाऱ्या सुनेला आपल्याला काय काय द्यायचे ते ठरवता येईल ना. पण मला ना आईंचं वागणं कधी कधी पटत नाही. म्हणजे त्याला विचारायला काय झालं होतं की बाबा रे आम्ही असं ऐकलंय ते खरंय का ते सांग. एकदा आम्हाला पण कळू दे ना. आम्ही आपलं वाट बघत बसायचं केव्हा हा तोंड उघडून आपल्याला सांगतो अशी. आता आईनीच असं फरमान काढलं तर आपण काय बोलणार? नाहीतर काय हा काही बोलणार नाही आणि त्या काही विचारणार नाही. त्या सायलीला तरी कसं बोललं असेल कुणाच ठाऊक. नाही याने विचारलंच नसणार, तिनेच विचारलं असेल. हो बाई लहानपणापासूनच आहे त्याचं तसं. दुखलं खुपलं तरी सांगायचं नाही, भूक लागली तरी बोलायचं नाही. पण आईंचं आपलं एकच, त्याला भूक लागली की तो आपणहून येईल. त्याला बळजबरी करू नका, त्याच्या मागे लागू नका. आता पोर जेवलं नाही तर त्याला उपाशी ठेवायचं का? चैन पडेल का आपल्या जीवाला? आता लग्नाला आला तरी पण सगळं तसंच आहे अजून. हो सगळं तसंच आहे. तो प्रेमात पडलाय तरी त्याला विचारू नका. त्याला सांगायचं तेव्हा सांगेल. लवकर
बापरे आणि केव्हाची वाट बघत होतो. काय झालं अगं आईने श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्या तिला देण्यासाठी. आईने श्रीला ओरडतेस हळू बोल ना. आईने श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्या तिला देण्यासाठी. हे आईने ना आम्हाला लग्नानंतर दिल्या होत्या सोन्याच्या बांगड्या, तिला आधीच दिल्या. हे बघ आईना हे आताच आपल्याला कळू द्यायचं नाहीये. बरोबर आहे. बरोबर काय ती तुला सांगतेय. हो लक्षात ठेव. आयडिया लक्षात राहावं म्हणून. हे बघ हे बघा. पण काय लक्षात ठेवायचंय? कळत कसं नाहीये तुला? सांगा ना काय करू द्यायचं सांग नाही. तुला आता. अगं आईनी श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्यात हे आपल्याला कळलेलं नाहीये. आईने श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्या हे आपल्याला कळलेलं नाहीये. आईने श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्या हे आपल्याला कळलेलं नाहीये. आईने श्रीला सोन्याच्या बांगड्या दिल्या हे आपल्याला कळलेलं नाही. काही कळलेलं नाही. तू 2-3 दिवस बस स्टॉपवर नाही दिसलास. काहीतरी अडचणीत असशील असं वाटलं. काळजी वाटली तब्येत बरी आहे ना म्हणून. अरे ही 19व्यांदा फोन करते मला. अगं बाई झोपू देत. बंदच करून टाकतो फोन. पण हे गोखले जरा विचित्रच आहेत. थँक्यू आई. बेबी सफरचंद कापून झालं का? हो, हो, बरं ते संत्र बिंत्र सोलत बसू नको आता, उशीर होईल. बर सरू चहा झाला का? हो कळतंय. अगं गाळत पटकन आता, तो येईल एवढ्यात. पोहे झाले का? हो बशीत भर पटकन. मीठ जरा बरोबर आहे का बघा ना. ठीक आहे, पटकन बशीत भर, तो येईल एवढ्यात. घाई घाई करायला आणि न खाता जाईल. लवकर ती सालं बिलं नको काढत बसू आता, लवकर येईल तेवढ्यात. तो हा श्री हे काय? आजीने दिल्या बांगड्या. बांगड्या? अगं माझ्या एका मैत्रिणीला गिफ्ट द्यायचंय मला. म्हणजे ठरलं फायनली. हो. मग आम्हाला कधी सांगणार? तुम्हाला हे काय आता सांगतोय ना मी. असं नाही रे, म्हणजे भेटवणार कधी? भेटलायत की तुम्ही. श्री अरे म्हणजे ऐक मला आता उशीर होतोय, मला निघायला हवं. अरे पण खाऊन जा ना. नाही आता श्री, ब्रेकफास्ट सगळं नको. तयार, एक मिनिटात येते. आई प्लीज नको, मला उशीर होतोय प्लीज. श्री तू मालक आहेस कंपनीचा, तुला कोण विचारताय? 8:43 वेळ चुकली ना तर मला खरंच प्रॉब्लेम होईल. मला निघायला. बाय बाय बाय, मी निघतो. बाय 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 बाय. श्री हे 8:43 काय गणित आहे? सव्वा 9 झालाच उशीर मला. पोचायला पण आणि विचारायला पण. दादा ती 8:30 बस गेली.
वाव यार, सोन्याच्या बांगड्या बघू बघू. कधी गेल्यास? सो क्यूट. किती तोळ्याच्या झाल्या ग? आई ठेवून गेली माझ्यासाठी. हाऊ स्वीट. काल बाबांनी सांगितलं ना, रडू झालं ग पटकन. ए जान्हवी, जस्ट थिंक अबाउट इट. समजा तुझी आई असती आणि हा अनिल जावई म्हणून तिच्या समोर आला असता तर तिला आवडलं असतं? मला नाही वाटत तिला आवडलं असतं. कम ऑन यार, कसे दिसतात ते? वयाने किती मोठे आहेत तुझ्यापेक्षा. तुला सूट करत नाहीत. दिसणार काही नसतं ग. वयावर तर असतं. आय नो तुझं ठरलंय. ठरलेलं असलं की ते तू बदलत नाहीस. बदलाला घाबरतीस. पण बदलणं नॅचरल नाही का? स्पेशली ते चांगल्यासाठी असेल तर. पण बदलता आलं पाहिजे. बदल हा नैसर्गिक असतो. जान्हवी, काय झालं? काहीतरी आठवलं. अनिलचा विचार करून जर तू हसत असशील ना तर मग तू पथेटिक आहे. आणि दुसऱ्या कोणाचा विचार करून जर तू हसत असशील तर मग तू त्याचाच विचार कर. ऍटलीस्ट हसतमुख तरी राहशील. भागीरथी मॅडमनी छत्रीवाली सिटी दिल्यात. हो. सून नसताना एवढी मोठी भेटवस्तू. सून असती ना तर सोन्याच्या तराजूमध्ये तोललं असतं. अरे तीनच कशाला? माझी प्रत्येक आई माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या इतकाच इम्पॉर्टन्स देणार आहे बघ तू. साहेब एक विचारू का? सांग ना. नाही म्हणजे एवढी मोठी भेटवस्तू देण्याची काय गरज आहे? हा, तुमचं लग्न वगैरे होणार असतं ना तर गोष्ट वेगळी होती. तिनं मला छत्री नाही का दिली? ओ छत्री आणि सोन्याच्या बांगड्या याची काय बरोबरी होऊ शकते का? बरोबरी नाहीच होऊ शकत. कारण तिनं दिलेल्या छत्रीची किंमत खूप जास्त आहे. बांगड्यांपेक्षा? अर्थात. कसं काय? अरे नंदन, ती एका साध्या बँकेत काम करते. असून असून असं किती पगार असणार आहे तिला? आणि महिन्याच्या शेवटी सगळे घर खर्चाला पैसे दिल्यानंतर असे कितीसे उरत असणार तिच्याकडे पैसे? आणि तिच्याकडे जे काही उरलेले असतील त्यातनं तिने खर्च केलाय माझ्यासाठी. माझ्यासाठी छत्री घेतली तिनं माझ्यावर जो खर्च केलाय ना त्याची किंमत मी तिच्यावर केलेल्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे. हो साहेब. साहेब, तुमच्या दोघांचं ना लग्न व्हायला हवं होतं एकमेकांशी. काय करणार? विचारायला उशीर झाला आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातातही नसतात. हाय श्री. काल इतके फोन केले, उचलले का नाहीस? झोपलो होतो. फोन सायलेंट होता. आणि नंतर स्विच ऑफ पण होता. बॅटरी लो होती. बंद पडला असेल. अरे पण मग सकाळी का नाही केलास? गडबडीत होतो. ओ वा, लवली. नाइस बँगल्स. कशा दिसतात? चांगल्या दिसतात पण तुझ्यासाठी नाहीयेत त्या. काढ. मग कोणासाठी आहेत? माझ्या एका मैत्रिणीला लग्नाचं गिफ्ट द्यायचंय. काढ त्या. इतकं कॉस्टली? हो. शी इज व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन. आणि मग मी कोण आहे? ते तुम्ही बांगड्या काढा मग साहेब सांगतील. तुला विचारलंय? जा चहा आण. साखर संपली. मग बिन साखरेचा. चहा पण संपलाय. अरे मग नुसतं पाणी आणू शकतोस ना? मी साहेबांच्या ऑर्डर व्यतिरिक्त कोणाची ऑर्डर घेत नाही. श्री, सायली, बांगड्या काढ. नंदन, आपल्या गेस्ट आहेत त्या, त्यांना चहा दे. हा, येतो रे. साखर किती टाकू? राहिलं मला हवी तेवढी टाकतो. बाबांची इच्छा आहे मी या बांगड्या आईला नाही दाखवायच्या. मी त्यांना तसं वचनही दिलंय. त्यामुळे मला ते पाळलंच पाहिजे.
थँक गॉड. कशासाठी? चुकामुक सकाळी वेळेवर नाही आलो त्यामुळे भेटता नाही आलं. ए तुझा हात बघू. कशाला? हात पुढे कर. कर कर कर. भांगड्या किती छान आहेत रे. कोणासाठी? सगळं सांगतो मी तुला, आपण आधी घालून बघ. घाल, घाल. खूप मस्त आहेत. वाढदिवस आहे आईचा? काढू नको, अजिबात काढू नको. हा? कारण आपलं ठरलंय हे तुझं लग्नाचं गिफ्ट. छत्रीच्या कर्जातून कधी एकदा मोकळा होतोय असं वाटतंय ना तुला? हे कसं आहे? खूप छान आहेत. अगदी सोन्यासारख्या वाटतात रे. सोन्याच्याच आहे. काही हा? शपथ सांगतोय मी, सोन्याच्याच आहेत. वाटतायत तरी सोन्यासारख्या. मग तू कुठून आणल्यास रे? आणि इतके पैसे कुठून आले? एका ज्वेलरी शॉप वरती दरोडा घातला तुझ्यासाठी. हो. बरं. आता खरं सांग. मी तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क उचलली आणि तुला माझ्यावर विश्वासही नाहीये. गप रे. काहीतरी थापा मारू नकोस. तू एक खूप डिसेंट माणूस आहेस आणि असं दुसऱ्याच्या संपत्तीवर दरोडा घालण्यातलं तू नाहीयेस. मला माहितीये. पण अगदीच तसं नाहीये. तू भेटल्यापासून माझ्या आयुष्यात सगळंच बदललं. मला माझ्यासाठी नसलेल्या गोष्टीही चोराव्याशा वाटतात. मला भेटल्यापासून? हो. मला कळतच नाहीये तू काय बोलतोय. ते गाडी, त्या दिवशी गाडी नव्हतं का चोरणार मी तुझ्यासाठी? तू नाही म्हणालीस म्हणून. नाहीतर तू चोरलीच असतेस ना. आज काय तू माझी फिरकी घ्यायचं ठरवलंयस? तू जर हो म्हणाली असतीस ना तर मी गाडी चोरली असती त्या दिवशी. बरं, हे काही खरं नाहीये. हे का खोटं होतं? हल्ली ना मला आता सजीव माणसं किडनॅप करावीशी वाटत. सजीव माणसं? बरं, आणि किडनॅप करून तू करणार काय त्यांचं? खंडणी. खंडणी मागू शकतो मी. ए, तू कोणाला किडनॅप करायचं ठरवलंयस? तुला. मला मला किडनॅप करून तुला काहीच नाही मिळणार. माझ्या बाबांकडे काही नाहीच आहे. तू एक काम कर, एखाद्या श्रीमंत मुलीला किडनॅप कर. तू खूप श्रीमंत आहेस. मनाने. मनाची श्रीमंती बँकेत डिपॉझिट नाही करून ठेवतायत. आयुष्यात करता येते. त्याने तू श्रीमंत होणार आहेस का? का होणार नाही? खरं सांग, बांगड्या कुठून आणल्यास? ते महत्वाचं नाहीये ग. तू गिफ्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. आय एम सॉरी. मला खरंच खूप वाईट वाटायचं झालं. म्हणूनच सॉरी बोलतेय ना. प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, मी आयुष्यात आजवर कुणालाही इतक्यांदा प्लीज म्हणालेलो नाहीये. लुक, आय ट्रूली रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण आय एम सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. मी एकदा जास्तीच सॉरी म्हटलंय. सो, आणि इतका एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मी नाही रे घेऊ शकत तुझ्याकडून. आणि तू मला सांगितलं पाहिजेस की तू या बांगड्या नक्की कुठून आणल्यास. माझ्या आजीने. अगं, मी माझ्या आजीला सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे, मला त्याला गिफ्ट द्यायचं.
म्हणून मग तिने या बांगड्या दिल्या. इतक्या महागाच्या बांगड्या? वेडायस का रे तू? झालोय. या बांगड्या खूप छान आहेत रे, अगदी तुझ्या आजी सारख्या. पण मी नाही घेऊ शकत. आजीला सांग मला काही द्यायचंच असेल ना तर तुमचे खूप आशीर्वाद द्या आणि ह्या बांगड्या तुमच्या नाच सुनेसाठी जपून ठेवायला सांग तिला. हे घे. माझी बस आली. बाय.